हाय केतकी. हाय. अ, आता लाईक हे जे डिस्कशन करतोय मी त्याच्यासाठीचा महत्वाचा विषय आपला हा आहे की स्टुडंट आहेत, 12वी जस्ट झाली आहे किंवा कॉलेजेसमध्ये आहेत आणि त्यांना ना हे सगळं खूप, आता तू पण खूप एक्सपिरियन्स आहेस याच्यात आणि मी पण बऱ्याच गोष्टी करून बसलोय, 4-5-6 वर्ष झालेत या सगळ्या याच्यात. पण जी आपली इनिशियल स्टेज होती, हं. आपण जिथून सुरू केलंय हो. की एकदमच ग्राउंड लेवल आणि काहीच कळत नव्हतं तिथं. बरोबर. झिरो स्टेज ज्याला म्हणतो आपण, झिरो पासून आपण 1 पर्यंत कसं आलो, जे इनिशियल बेबी स्टेप होते आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आपण काय करतो तर त्याच्याबद्दल आपण बोलूयात. मी माझ्या ह्याच्यापासून सुरू करतो. मी तर कधीच विचार नव्हता केला की मी बिझनेसमध्ये जाईल. ठीक आहे, काहीच काहीच विषय नव्हता ह्या सगळ्या गोष्टीचा दूर दूरपर्यंत. मी नवोदय मध्ये शिकलो, यवतमाळ नवोदय मध्ये होतो मी, तिथपर्यंत शिक्षण झालंय. एम सिम्पलचा होता की कलेक्टर व्हायचं, युपीएससी करायची, कलेक्टर व्हायचं, दॅट्स इट. कारण अभ्यासात की थोडासा चांगला होता कम्पॅरेटिव्ह याच्यातला. पण काही सर्कमस्टन्सेस आलेत, काही जिंदगीत आता काय म्हणावं त्याला, सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यातल्या. मी हॉस्टेलमध्ये असताना मेस सुरू केली. आता हा कसा ना प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशनचा पार्ट आहे असं मला वाटतं. तू एका इन्क्युबेटर किंवा बाकीच्या गोष्टीनं त्या फील्डमध्ये जे केलं तू त्या पर्स्पेक्टिव्हने ह्या गोष्टी चांगल्या समजू शकशील. पण मी फाउंडर ज्याच्यात सांगतो वेग, ज्याच्यात मला काहीच कळत नव्हतं, मला नव्हतं माहित इन्क्युबेशन काय असतं, काहीच नव्हतं माहित. फक्त मला एक होतं की हॉस्टेलमध्ये आम्ही 20 पोरं बसतोय, रोज संध्याकाळी जेवताना आमची एकच सेम कम्युनिकेशन होते की यार जेवण काय चांगलं मिळत नाही, नवीन मेस शोधायचे, याचा रेफरन्स शोध, त्याचा रेफरन्स शोध, हे सगळं सुरू होतं. म्हटलं ठीक आहे, म्हणजे मी एवढं काही मला माहित नव्हतं. म्हटलं ठीक आहे यार, 20 पोरं आहेत, कॉलेजमध्ये होतो तिथे एक 10-15 पोरं भेटतील, एक 30 पोरं, 2,000 रुपये महिना, 60,000 रुपये घरात येतील. आई मी आपण मेस सुरू करूयात, एखादा फ्लॅट रेंटने घेऊ. 30-35 हजार रुपये झालं, महिन्याचे 15-20 हजार आले, पॉकेट मनी होते तेवढीच, 2-3 वर्ष निघून जातात. सेम इतकंच इंटेन्शन होतं. मेस सुरू केली मी स्वतःची याच्यातली. आणि मेस सुरू करत असताना मला लक्षात आलं की यार मेसवाल्याचे काय प्रॉब्लेम आहे, का मेस शोधणं कठीण आहे, का जेवण चांगलं मिळत नाहीये. 2,000 रुपयात, 35 रुपयात, 32 रुपयात जेवण कसं मिळणार आहे चांगलं, फुल टाइम वरण भात भाजी पोळी याच्यातलं. तर जी काही राग रोष जे काही होतं सगळं पैसे देऊन मी सर्व्हिस घ्यायचा, ते सगळं चेंज झाला आणि मला एक काइंड ऑफ इम्पॅथी म्हणतो मी, सिम्पथी वेगळा पार्ट आहे, इम्पॅथी एक पार्ट आला की ज्याच्यात मला कळलं की ह्याचे काय प्रॉब्लेम आहेत. ठीक आहे. आणि आज जेव्हा मी 5-6 वर्षानंतर स्वतःच्या या जर्नीबद्दल बोलतोय किंवा बघतोय, तर मी आणखीन बरेचसे व्हेंचर केलेत. मी लाईक बचत गटांसाठी काम केलं, त्यांना एम्पॉवरमेंट, वुमेन एम्पॉवरमेंटसाठी काम केलं की ग्रामीण भागात कसे येतील. तर स्वतःबद्दल मला लक्षात आलं की ना एक एक किंवा जे नॉर्मलाइज वेने मी सांगू शकतो, तू मला खरंच करेक्ट आहे की मी रॉंग आहे सांग. हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ऍटिट्यूड आहे हा. एक अॅक्युमन म्हणून एक शब्द आहे, बिझनेस अॅक्युमन म्हणून एक येतं, की तुम्हाला ना लक्षात येतं की यार इतकी मोठी स्पेस आहे इथं, मग इथं एक आपण रेंटने देऊ शकतो, आपण शेअरिंग करू शकतो. मेसमध्ये प्रॉब्लेम आहे, मग एक गिव्हअप करणं, पिवट करणं. आता माझी मेस, मी सुरुवातीला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला मेस सुरू करून, पण मेस बंद करणं, सुरू करणं हे 2 ऑप्शन जे क्लिअर कट दिसत होते, त्याच्यात मी पिवट विचार केला. मी म्हटलं जसं हे ऍग्रिगेटर प्लॅटफॉर्म आहेत, स्वतःची गाडी नसताना जगातली सगळ्यात मोठी कॅब कंपनी ओला चालवू शकतात, एकही हॉटेल नसताना ओयो जगातली सगळ्यात मोठी हॉटेल कंपनी बनवू शकतात, झोमॅटो एकही स्वतःचं रेस्टॉरंट नसताना एवढी मोठी डिलिव्हरीची फ्लीट चालवू शकतं एवढ्या मोठ्या ह्याच्यात. मी काही असं काय करू नाही शकत, काय गरज आहे मला स्वतःची मेस चालवायची, मी दुसऱ्याला हेल्प करतो मेस चालवायसाठी, मला 6 महिने वर्षभराचा अनुभव आला आहे. तर हे होतं एक पिवटिंगचा पार्ट, की आयडिया तीच आहे, सगळ्या गोष्टी तेच आहेत, इंटेन्शन एंड गोल तेच आहे, पण ते अचीव्ह करण्यासाठी मी माझा वे चेंज करतोय किंवा जर्नी ती वेगळ्या ह्याच्यात हे करतोय. सो तिथून मग या सगळ्या गोष्टी झाल्या. तर माझ्या मते तर एवढंच आहे की हे सगळं इट्स ऑल अबाउट एंटरप्रेन्योरशिप इज ऑल अबाउट ॲटिट्यूड. तुमचा अप्रोच कसा आहे, तुमच्यात किती पेशन्स आहेत, तुम्ही किती कामली हँडल करू शकता गोष्टी, ह्या बेसिक 2-5 गोष्टी आहेत. तुम्हाला प्रश्न विचारता येतात का, तुम्ही रेस्टलेस होऊ शकता का, की एखादा प्रश्न दिसला तर तुम्ही त्याचं सोल्युशन पळवाट काढणं किंवा सोल्युशन काढणं. बरोबर. तर आता हे सगळं तर मी माझ्या जर्नीबद्दल सांगितलं. मी 2-3 स्टार्टअप चालवतोय, त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी सुरू आहेत. इन्क्युबेटर किंवा ह्या इकोसिस्टमच्या सेकंड पार्टला आपण जसं बसलेलो आहे ना, मी स्टार्टअपच्या साईडनं बसलोय, तू इन्क्युबेटरच्या साईडनं बसलेली आहे. तर तिथं काय वाटतं तुला, इन्क्युबेशन मध्ये असताना मी ज्या गोष्टी करतोय, माझी जर्नी कुठं कुठं इझी होऊ शकत होती जर मी आधीच एखाद्या इन्क्युबेशन सेंटर मध्ये गेलो असतो. अभिलाष, तुझ्या जर्नीमध्ये जर इन्क्युबेशन सेंटरकडे तू आधी अप्रोच झाला असतास तर काय तुला फायदा झाला असता? तर त्याच्यात एक तर असं झालं असतं की तुला जे मेस शोधण्यासाठी थोडं हर्डल आले असते, आले असतील आता सध्याच्या तुझ्या जर्नीत काय प्रॉब्लेम आले असतील मेस शोधायला, पण ते तुझे अवॉइड झाले असते. कसे? तर हे जे इन्क्युबेशन सेंटर्स असतात त्यांचं ऑलरेडी टायअप असतो अकॅडमिक इन्स्टिट्यूशन सोबत.
सो तिथून तू स्टुडंट पर्यंत रीच झाला असता, स्टुडंट पासून तू मेस पर्यंत रीच झाला असतास. सो ते तुझं स्ट्रीमलाईन झालं असतं. तुला कस्टमर जो हवा होता स्टुडंट, तू डेफिनेटली त्यांचा सर्व्हे केला असशील की कोणाकोणाला काय रिक्वायरमेंट आहेत. तो तुला रेडी बेस भेटला असता. तिकडे जाऊन तू तुझी जर्नी सांगितली असतीस, त्यांना रिलेटेबल वाटलं असतं ते, की हो चांगलं आहे हे प्रोडक्ट, चांगलं आहे हे ॲप, आपण तिथे करू शकतो. एक तर ते झालं असतं. त्यानंतर सेकंड जे झालं असतं, ते तू जर एखादा मेंटर तुला या जर्नीत जर अर्ली स्टेजला मिळाला असता, तुझ्या म्हणजे एक ॲप डेव्हलपमेंटचं ज्याला चांगलं नॉलेज आहे, तर आय थिंक आपलं जे बोलणं झालं की बरेचसे प्रॉब्लेम येत होते त्या ॲप रन होण्यासाठी, बरेचसे नाही, खूपच टेक्निकल प्रॉब्लेम येत होते. हा, सो ते एक मेंटर तुला जास्त बेटर हेल्प करू शकला असता. ही जी तुझी 5 वर्षाची जर्नी आहे, ही कदाचित 2 वर्षावर आली असती. सो हा सपोर्ट तुला मिळू शकला असता. डेफिनेटली आज इथपर्यंत आल्यावर मला जाणवतं की काही गोष्टी आहेत, पण ठीक आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काही असं रिग्रेट नाही, ते पार्ट ऑफ लर्निंग आहे. फक्त आज ह्याच्यातनी विषय असा येतो की प्रत्येक ठिकाणी एफर्ट्स घ्यायची गरज नाही आहे. म्हणजे इव्हन तुम्हाला एक मेल फॉर्म करायचा आहे आणि तुमची इंग्लिश इतकी चांगली नाही आहे आणि तुम्हाला बेसिक माहिती आहे की काय सेंड करायचं आहे, तुम्ही तुमचं लिहिलं आणि तो चॅट जीपीटीला प्रॉम्प्ट दिला की तो त्याचं बरोबर करून देतं. तर स्मार्ट वर्क याला म्हणतात कदाचित. पण जर ग्राउंडवर जाऊन सर्वे करायचा आहे तर टूल वापरणे एखादा सर्वे इज गुड थिंग, हे स्मार्ट आहे. पण सर्वे तर ग्राउंडवर जाऊनच करावं लागणार आहे, विद्यार्थ्यांशीच बोलावं लागणार आहे, कस्टमरशीच बोलावं लागणार आहे. हे झाला हार्ड पार्ट त्याच्यातला, आणि ह्या दोन्ही याचं कॉम्बिनेशन जमलं पाहिजे. त्याच्यामुळे मग मला वाटतं की हा इथपर्यंत आलोय, आता ह्या सगळ्या गोष्टी समजल्यात आणि आपण ते आता चांगल्या पद्धतीने पुढचं जाऊ शकतो. सो जे कोणी हा व्हिडिओ बघत आहेत किंवा जे काही कन्व्हर्सेशन ऐकत आहे त्याच्यातलं, तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यात आधी ना 0 to 1 जाणं हे महत्वाचं आहे. तुमच्या डोक्यात आयडिया आहे, व्हॉट एव्हर हे आहे याच्यातलं, माझ्या स्वतःच्या अनुभवातून मी ते सगळं सांगतोय की अशी कुठलीही जगातली एकही प्रॉब्लेम नाही आहे जी सॉल्व्ह होऊ नाही शकत. त्याच्यासाठीचे रिसोर्सेस मीन्स वेगवेगळे असू शकतात, माणसं वेगवेगळे असू शकतात, प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आपण. तुमच्याकडे तो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड पाहिजे बस. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही जॅकअप ऑल नाही होऊ शकत. कधी कधी एखाद्याशी बोलल्यानंतरही तुमच्या डोक्यात एक लाइटनिंग मोमेंट येते की युरेका मोमेंट, असं यार हो यार दोघं जण बोलतायत आणि लक्षात येतं. तर मित्राशी डिस्कस करू शकतो आपण, कॉलेज आहेत पुण्याच्या याच्यातलं. आणि सगळ्यात कठीण म्हणतो मी, म्हणजे एक $1 बिलियन कंपनी उभी करणं और $1 मिलियन कंपनी उभी करणं हे मोठा टास्क नाही आहे. सगळ्यात कठीण काय माहित आहे का, तुमच्या डोक्यात जे गोंधळ सुरू आहे ना त्याला थोडं स्ट्रीमलाईन करणं आणि एखाद्याशी बोलणं, मग तिथून आणखीन दुसऱ्याशी बोलणं, त्याच्यातून तिसऱ्यापर्यंत जाणं आणि त्या छोट्या छोट्या स्टेप घेणं. छोट्या स्टेप कठीण आहेत, मोठ्या स्टेप इझी आहेत. मी आजही सांगतो एवढ्या सगळ्या अनुभवातून. सो या आपण कन्क्लूड करू शकतो एवढ्या याच्यातून. आता एक थोडासा इंटरेस्टिंग पार्ट आहे याच्यातला, की प्रत्येकच गोष्ट स्टार्टअप सुरू केल्यावर काही खूपच ग्लॅमरस किंवा अशी नसते, त्याच्यात खूप सगळे इश्यू येतात. सो मी प्रयत्न करतो की मी 5 वर्ष आधी जेव्हा जर्नी सुरू केली तेव्हा काय गोष्टी होत्या ज्या आज, म्हणजे मी 5 वर्ष आधीच्या अभिलाषला मी काहीतरी सजेस्ट करतोय आज जाऊन, आजचा अभिलाष तिथे जाऊन. आता हे जे स्टार्टअप वाला वर्ल्ड आहे, तर मी ना स्वतःला 5 वर्ष आधी जाऊन एक स्वतःला सजेशन देतोय. सपोज आजचा अभिलाष आणि 5 वर्ष आधीचा अभिलाष, तर मी काही सजेशन देतोय आणि कदाचित तुम्ही 5 वर्ष आधीच्या अभिलाषच्या जागी स्वतःला ठेवू शकता. तुम्ही एक्स कन्सिडर करा, जे काय YZ जे काय असेल ते कन्सिडर करा. सगळ्या गोष्टी अकॉर्डिंग टू प्लॅन जात नाही. पिवटिंग खूप महत्वाचा पार्ट असतो. काही काही गोष्टी चेंज कराव्या लागतात. तुम्हाला बऱ्याचपैकी अनुभव आला असेल याच्यातला, की पिवटिंग करावं लागतं. बाकीच्या फाउंडिंग टीम खूपच हे होतं. म्हणजे आज मी ज्या लोकांसोबत सुरू केली या कंपनी, ते लोक नाही आहेत ऍक्टिव्हली कंपनीत काम करत. सो असं होतं. प्लस मी असं बिलीव्ह करतो की ज्याच्या याच्यात ते आलंय, मनात डोक्यात जे काही मनात आयडिया आली, तोच त्याचा पॅरेंट्स आहे त्या याचा. तुमच्यासोबत कितीही लोक येऊ द्या, काही असा, एकदम डे 1 कंपनी जरी इन्कॉर्पोरेट केली तुम्ही, तरीही जी एनर्जी जी तुमच्यात असणार आहे, झील जे म्हणतो आपण, ती पुढच्या माणसात नसणारच आहेत कधी याच्यातली. आणि हे तुम्ही डे 1 लाच कन्सिडर करून चाला.